टिटवाळ्यात बेफाम डंपरचा थरार, गणेश मंदिर रोडवर वाहनांची चिरडाचिरड, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। टिटवाळा शहर आज सकाळी अक्षरशः हादरले। टिटवाळा पूर्वेकडील मुख्य गणेश मंदिर रोडवर सुमारे सकाळी 11च्या दरम्यान एका भरधाव आणि नियंत्रण चुकलेल्या डंपर ट्रेलरने धुमाकूळ घालत अनेक वाहनांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। बनेलीकडून टिटवाळा स्टेशनच्या दिशेने येणाऱ्या या जड वाहनाने रिक्षा स्टँड जवळील मुख्य रस्त्यावर बिकानेर मिठाई दुकानासमोर काही क्षणातच समोरून येणाऱ्या तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांना जोरदार धडक दिली। RJ19 GG 4670 असा क्रमांक असलेले हे वाहन पुढेही न थांबता गणेश मंदिराच्या दिशेने वेगाने धावत पटेल मार्ट परिसरात जाऊन एका डिवायडरला धडकून थांबले। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ही घटना अतिशय गंभीर स्वरूपाची होती। आप देख सकते हैं एक ट्रक है जो हादसा में एक ट्रक पकड़ाया गया है। अभी तक हमें कंफर्म ये नहीं हो पाया है कि इसका ब्रेक फेल है या नहीं है। जांच निरंतर जारी है। पुलिस वाले मौके पर पहुंच चुके हैं। जनता की भीड़ जहाँ तक दिख रही है, अभी इससे पहले भी बहुत सारे लोग जमा हुए थे। आने जाने में लोगों के बहुत सारी समस्याओं का सामना करना पड़ रहा है। हमारे पंकज PI साहब आए हुए हैं, मौके पर आ चुके हैं और यहाँ पे समझ रहे हैं निरंतर जारी है ये हादसे का जो ट्रक है। प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या मते संबंधित चालक अतिशय बेफिकीर आणि संशयास्पद पद्धतीने वाहन चालवत होता। काहींनी चालक नशेच्या अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला आहे। इथे आहे, परंतु सांगितलं जातं ब्रेक फेल वगैरे काय नाही। त्याची व्हिडिओ शूटिंग पण टाकलेली आहे। ब्रेक फेल नाही आहे, ड्रायव्हर बहुतेक दिलेला आहे। मुळात तो मार्केटमधनं आला कसा हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की पर्यायी रस्ता आहे बाहेर निघण्यासाठी। निमकर नाका, स्वामी विवेकानंद चौक, धर्मवीर आनंद निगे मार्ग, तर तो स्टेशनवरनं कसा आला। आणि आज नशीब एवढं की एवढ्या गाड्यांना उडवून जीवितहानी नाही झाली, गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। हातावर पोट असणाऱ्या रिक्षावाल्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना भरपाई कोण देईल। या भीषण प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून हजारो नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी अनेक वाहनांचे या घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून काही वाहन चालक देखील किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे संबंधित डंपर पूर्णपणे लोडेड असल्याचे दिसून आले। वाहनावर निळ्या रंगाचे रिकामे ड्रम ठेवण्यात आले होते, मात्र ते केवळ दर्शनी स्वरूपाचे असून वाहनामध्ये इतर काही वस्तू लपवण्यात असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे। या बाबीची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। दरम्यान अपघातानंतर काही ठिकाणी ब्रेक फेल झाल्याच्या अफवा पसरू लागल्या, मात्र नागरिकांच्या मते वाहनांना धडक दिल्यानंतरही संबंधित डंपर व्यवस्थितपणे पोलीस स्थानकापर्यंत नेण्यात आल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे तांत्रिक बिघाडाचा दावा संशयास्पद असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। अफवांमुळे दोषींना पवाट मिळू नये यासाठी जबाबदारीने वागण्याची गरज व्यक्त होत आहे। घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलीस स्टेशन टिटवाळा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी हे आपल्या पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी करून मद्यप्राशन झाले होते की नाही याची खातरजमा केली जाणार आहे। तसेच वाहनाची तांत्रिक तपासणी करून ब्रेक प्रणालीमध्ये काही बिघाड होता का याचा देखील सखोल तपास सुरू करण्यात आला आहे। नुकसानग्रस्त वाहनांची नोंद घेऊन संबंधित वाहन मालकांच्या तक्रारी स्वीकारण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। या घटनेमुळे गणेश मंदिर रोड व स्टेशन परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। आधीच नियमित होणारी वाहतूक कोंडी, अनधिकृत फेरीवाले, बेशिस्त वाहतूक व्यवस्थापन किती धोकादायक ठरू शकतात याची जाणीव आज पुन्हा एकदा प्रकर्षाने आली। वेळेत हस्तक्षेप झाला नसता तर मोठी जीवितहानी झाली असती अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। घटना ज्या परिसरात घडली त्या दरम्यान मांडा विद्यामंदिर शाळा तसेच पुढे शकुंतला विद्यालय या 2 शाळा येतात आणि मुलांच्या शाळेची सुटण्याची ही वेळ असल्याने कदाचित मोठा अनर्थ झाला असता। स्थानिकांनी या संपूर्ण प्रकरणाची निपक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दादा तुमचं नाव सांगा। माझं नाव गुरुनाथ मोतीराम बोंबे। आणि नेमकं काय झालं? मी स्टेशनवरून मंदिरवरून भरून येताना तिथे गाडी साईडला पॅसेंजर उतरत होते। पॅसेंजर बाजूला गेल्यानंतर मी साईडलाच होतो उभा आणि तो कंटेनर आला आणि त्याने डायरेक्ट लोटीत ओढून आला। हे किती वाजता झालं? तिथे आता सुमारच 10:30च्या सुमारास। मग त्यानंतर काय झालं? तुम्ही पोलिसांना सांगितलं? सुमारास झालं। तिथे कोणी वाहतूक बीटवरती पोलीस कर्मचारी होता का? तिथे कोण नव्हते। तो तुम्हाला काय वाटतं तो ट्रेलर चालक दारूच्या निश्चित होता की त्याच्या गाडीचा ब्रेक फेल झाला तर काय वाटतं? आणि ब्रेक फेल होता काही समजलं अशा किती गाड्या उडवल्यात त्यांनी? बहुतेक
भरपूर गाड्या उडवल्या आहेत अंदर बंडेलीवरून ठोकत आला अच्छा, बनेलीवरून तो येत होता आणि तिथून अनेक गाड्यांना ठोकत येत होता असं म्हणलं. सांगा, संतोष प्रभाकर मोरे, कुठे जाता तुम्ही? स्वप्ननगरी रुंदारो. अच्छा, तुम्ही रिक्षा चालक आहात हां, आणि नेमकं काय झालं? मी सीट उतरत होतो, हां डीजे वनपासून आलो तर सीट इथं उतरत होतो. हां हा ट्रक डायरेक्ट आला, लोकांची पळापळ होती चालू. हां ते असा ट्रक आला की जसं 4-5 रिक्षा माझ्या अंगावरच आणल्या आणि 2 बाई. बरं बरं. असा एकदम सुसाट आला, मला कुठं पालता नाही. एक हे नेमकं कुठे झालं? हे इथे चौकातच झालं, बिकानेरच्या बाजूला. इकडच्या बाजूला हां. स्टेशनच्या. आणि काय मला समजलंच नाही, मी उडी मारली खाली, माझ्या अंगावर एक बाईक पडली. आता मी बघतोय की तुमच्या उत्पन्नाचं रोजीरोटीचं साधन आहे, त्याची अशी अवस्था आलेली आहे, तुमच्या डोळ्यात पाणी आहे. नेमकं काय सांगाल? काय करू, मी दिवसाचे 500 रुपये कमवतो आणि आता माझी नवीन गाडी घेतली 1 जानेवारीला. आता माझं असं नुकसान झालं. माझं एक निवेदन आहे, काहीतरी याची भरपाई मला भेटावी, बाकी काही नाही. बघा आता 2-3 दिवस माझे असेच जाणार आहे, याच्यावर माझं घर चालतं 500 रुपये. त्याच्यावर मला काहीतरी प्रशासनाने मदत करावी, बस बाकी काही माझं म्हणणं नाही. मीच मला काही याचा आधार नाही रिक्षाशिवाय. आज झाला ते मला आम्ही बी फोन आला हां. तर रिक्षावाले बाजूला करा, पण इथे वेळपर्यंत तोपर्यंत सगळं करून मोकळा झालो. तर साधारण किती गाड्यांचं नुकसान झालंय, किती लोकांना उडवलं त्याने? इथं 5 का 7 गाड्या गेले उडले. बनीला कोणाला काय लागलंय का, जखमी झालेत का? त्या बनीला जखमी झालेत. मग आता तुमची वाहतूक पोलिसांना किंवा इथल्या स्थानिक प्रशासनाला काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की इथे कंटिन्युअस ट्रॉफिकवाला पाहिजे पोलीस बरोबर. आणि इथे ट्रॉफिक होते. आपण किती उभा राहणार? तसेच टिटवाळा शहरातील जड वाहनांच्या वेगावर नियंत्रण, चालकांची नियमित तपासणी, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई आणि वाहतूक व्यवस्थेबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. नागरिकांची सुरक्षितता ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. आजच्या या थरारक घटनेने टिटवाळ्यातील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता प्रशासनाने केवळ कारवाईची भाषण न करता कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना राबवणे हीच काळची गरज बनली आहे. तर या घटनेमध्ये ज्या रिक्षा चालकांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या रोजीरोटीवरती गदा आल्याने त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघळल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र अपडेट 24 साठी कॅमेरामन रितेश कांबळेसह नियाज शेख, अजय शेलार, टिटवाळा.